सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात अपघाताचे 205 बळी. कमावते हात हरपल्याने कुटुंबीय आले उघड्यावर. सातारकरांनो, प्रवासात आपली काळजी घ्या, कुटुंबाचा विचार करा. कोणी 5 मिनिटात घरी येतो म्हणाले तर कोणी पर्यटनासाठी बाहेर पडले, मात्र पुन्हा कधीच घरी परतले नाही. घरी बातमी आली ती त्यांच्या मृत्यूचीच. आपल्या आप्तसख्यांचा अनपेक्षितपणे अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंब मात्र एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात विविध अपघातात 205 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावरून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे भीषण वास्तव दिसून येत आहे. अतिवेग, एका क्षणाचा निष्काळजीपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन, दुचाकीस्वारांपुढे हेल्मेटचा वापर न करणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे ही अपघातांची प्रमुख कारणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. अपघातात तरुणांचे प्रमाण लक्षणीय असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कृष्णा नदीत केमिकलचे पाणी, आरोग्य धोक्यात. सातारा जिल्ह्यातील प्रदूषण नियामक मंडळ अजूनही झोपेतच, दवाखाने हाऊसफुल. कराड तालुक्यातील तासवडे, वाघाव, बेलवडी हवेली, घोणशी, खोडशी परिसरातील कृष्णा नदीत दुर्गंधयुक्त केमिकलचे पाणी दिसत आहे. या केमिकलच्या पाण्यामुळे नदीतील हजारो मासे, इतर जलचर प्राणी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रदूषण नियामक मंडळ अजूनही झोपेतच असून परिसरातील दवाखाने उलट्या, जुलाब, कावीळ रुग्णांच्यामुळे हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीला दुर्गंधीमुक्त केमिकलचे पाणी सोडण्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. जिल्ह्यातील 108 गृहप्रकल्प लॅब्स, महारेराचा निर्णय. जिल्ह्यातील सुमारे 108 बांधकाम गृहप्रकल्पांना लॅब्स घोषित करत महारेराने कठोर भूमिका देत तणका दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नियोजित कालावधीत प्रकल्प पूर्ण न करणे, मुदतवाढ एक्सटेन्शन न घेणे तसेच तिमाही प्रगती अहवाल QRP सादर न करणे या प्रमुख कारणांमुळे हे प्रकल्प लॅब्सच्या यादीत टाकले आहेत. महाबळेश्वर येथील 10 लाख उत्खनन प्रकरणी कारवाई करणार जिल्हाधिकारी संतोष पाटील. प्रांताधिकाऱ्यांकडून मागवला सविस्तर अहवाल. महाबळेश्वर गोल्फ मैदान परिसरातील उत्खनन व वृक्षतोड प्रकरणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी वाई प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, महाबळेश्वर उत्खनन व वृक्षतोड प्रकरणी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. वाई प्रांताधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून चौकशी केली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकारचा सविस्तर अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्तीनंतर या प्रकरणीचे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. अंड्यांचे दर विक्रमी उच्चांकावर. शेकड्यामागे 540 रुपयांवरून दर 710 रुपयांपर्यंत. अंडी उत्पादनात झालेली घट कुक्कुट खाद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे अंड्यांच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या 15 दिवसात अंड्याच्या घाऊक दरात सुमारे 30% वाढ झाली असून शेकड्यामागे 540 रुपयांवरून दर 710 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उष्णतेचा फटका सर्वत्र एखाद्या बसला आहे. एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला जास्त बसला. उष्णतेमुळे अनेक ठिकाणी कोंबड्याचे मृत्यू झाल्याने अंडी उत्पादन घटले. याच काळात मका आणि सोयाबीन तेल यासारख्या कुक्कुट खाद्याच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सैनिक स्कूल सातारा येथील बांधकाम साहित्याची चोरी. साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या कॅम्पस मधील नवीन बांधकामाच्या ठिकाणी सुमारे 98,000 रुपये किमतीच्या साहित्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना दिनांक 12 जून रोजी घडली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून विविध प्रकारचे साहित्य चोरले. या प्रकरणी आनंद अनंतराव कमलापूरकर वय 58 सदर बाजार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कराड तालुक्यातील वडोली बिकेश्वर हद्दीतील कवटे फाटा परिसरात कार उलटून अभियंत्याचा मृत्यू. गणपतीपुळे ते देवदर्शन निघालेल्या 3 तरुण अभियंत्यांच्या कारला रविवार दिनांक 14 जून रोजी पहाटे 1:45च्या सुमारास भीषण अपघात झाला. पंढरपूर मल्हारपेठ राज्य मार्गावर वडोली बिकेश्वर हद्दीतील कवटे फाटा परिसरात ही घटना घडली. भरधाव कारवलीच्या नियंत्रण कार अनेक पलटे खाऊन शेतात जाऊन कोसळली. या भीषण दुर्घटनेत कार चालक ओंकार अनिल खंडागळे व 23 राहणार पाटण मूळ राहणार बीड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर दुखला तर किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील सर्वात मोठे गाव कालेव परिसरातील 10 गावे आणि 28,000 लोकसंख्येला एक तलाठी. 2 सजीव 10 गावे, 28,000 लोकसंख्या आणि महसूल विभागाचे काम करणारा एकच ग्राम महसूल अधिकारी तलाठी अशी गंभीर अवस्था कराड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कालेव परिसराची झाली आहे. एकाच तलाठ्याला सर्व ग्रामांच्या कामाचा भार पेलवत नसल्याने ग्रामस्थांची महसूल विभागातील कामांना दिरंगाई होत आहे. तर सध्या शाळा मार्गावरील प्रवेशाची गडबड सुरू असल्याने विद्यार्थ्यांना वेळ दाखले मिळत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावासाठी शासनाकडून तातडीने तलाठी नियुक्त करणे गरजेचे असताना त्याकडे महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व कामात गतिमानता येण्यासाठी कालेसज्ज तातडीने 1-2 तलाठीची नियुक्ती करावी, कामकाज सुरळीत करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नेर तलावात बुडून मृत्यू. खटाव तालुक्यातील नेर तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या 3 एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली. जालिंदर नरसिंग साहनी व 35 मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार पुसेगाव तालुका खटाव असे मृत तरुणाचे नाव आहे. खंडाळ्यात 3 लाखांचे एमडी ड्रग जप्त. खंडाळा पोलिसांची कारवाई, तालुक्यात खळबळ. हिंजवडी येथे सापडलेल्या 11,55,000 रुपयांच्या एमडी ड्रगचे कनेक्शन खंडाळा पोलिसांना उघड करण्यात यश आले.
यामध्ये खंडाळ्यातील गुन्हा दाखल झाले, 2 सिंची खंडाळ्यातील घरावर छापा टाकून 3 लाखांचे उंडरे जप्त करण्यात आले. यामध्ये अहिरेचे माजी सरपंच दयानंद रायगुड यांची उचल मागणी करण्यात आली आहे. ड्रग्जचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्य 2 संशयित तपासासाठी हिंजवडी अंमल पदार्थ पथकाची शोध मोहीम सुरू आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.